नॉनव्हेजमध्ये सगळ्यात फेवरेट म्हणजे माझं मटण खिमा मला खूप जास्त आवडतो. आणि आता श्रावण महिना जवळच येत आहे आणि आषाढमधला हा शेवटचा रविवार होता. त्याच्यामुळे मस्त असा बेत केला होता की आज मटण खिमा खायचं, कारण मटण तितकं जास्त मला आवडत नाही आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने मी सगळ्या रेसिपी तुम्हाला दाखवत असते. माझी व्हिडिओ तुम्ही खूप छान पद्धतीने बघताय, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. तर इथं चला मी खिमा कसं बनवते ते दाखवते तुम्हाला. कुकरमध्ये तेल घालायचं. तेल छान गरम झालं की 2 मिडियम साईजचे कांदे घातले होते. कांदे छान गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खिमा घालायचा मटणाचा आणि तो खिमा 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा पहिला आणि मग आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे. त्याच्यावरती हळद मीठ घालायचं आणि आपल्याला उकड जसं आपण काढून घेतो मटणाची तशा पद्धतीने उकड काढून घ्यायची आहे. सुरुवातीला हे सगळं मिक्स करायचं आणि फक्त झाकण वरती लावून 2 ते 3 मिनटं वाफ करून घ्यायचं. असं याला पाणी सुटतं, म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायला लागत नाही. छान असं शिट्या करून घ्यायच्या आणि शिट्या झाल्यानंतर इथं आपला खिमा छान शिजलेला आहे. त्याला तेल पण खूप छान सुटलेलं आहे. आता आपल्याला काही मसाले घालायचे त्याच्यामध्ये. आता मी त्यामध्ये एक वाटण घालते. खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण मी इथे घातलेलं आहे. 1 चमचावर घालायचं, जास्त वाटण घालायचं नाही. त्यानंतर लाल तिखट घालायचं. हळद आपण पहिल्यांदाच घातली होती. आता हा मसाला आणि जी चटणी आहे ते आपल्याला चांगला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती. अजिबात मोठा गॅस करायचा नाही. इथं चटणीचा कलर खूप छान आला आहे, तेल पण खूप छान सुटलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला किती पातळ हवं किंवा कसं हवं तशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं. मला अगदी थोडंसं रबरबीत पाणी लागतं, जास्त पाणी लागत नाही. आणि त्यानंतर पुन्हा एक शिट्टी घ्यायची आणि गॅस बंद करायचा. इथं मस्त असं आपला मटण खिमा तयार झालेला आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि इथंपर्यंत आलाय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.